संजीवनी मोगरा फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आपण 10 kg जामन वगैरे हायब्रिडची जामन आहे, थायलंडची व्हरायटी 2-3 प्रकारची आहे. ती आपण पावसाळा सुरू झाला का आपण इथे रोपण करणार आहेत. पावसाळ्या अगोदर हे असे बघा खड्डे घ्यायचे आहेत. तुम्ही 2x2चे करीब 3 फूट खोली आहे आणि 2 फूट रुंदी असा खड्डा करून घ्यायचा आहे. हे समतल झालेली जमीन जी आहे ती वर करून घ्यायचं आहे. हे टेपर असं करून घ्यायचं आहे. हे बघा, हे टेपर दिसतोय तुम्हाला, हे ठिकाणी टेपर दिसतोय तसा उंचवटा करायचा, कारण तो पाऊस पडणार आहे. आता एक 10 दिवसात जून आहे 2026, आज 12 तारीख आहे. तर तुम्ही ते हे उंचवटा करून पाऊस पडल्यानंतर एक 15-20 दिवसात जूनच्या वृक्षारोपण करायचं आहे. म्हणजे जांभळाची झाडं लावणार आहे. याच्यात काय केलेलं आहे, हे बघा, एवढे खड्डे घेतले बघा, जवळजवळ 100-200 झाडं आहेत. ते याच्यात बसवणार आहे मी. हे बघा, 3-4 प्रकारचे कोकण बहाडोले आहे. नंतर हायब्रिड जांबू आहे 10 kg. हायब्रिड थाय हायब्रिड जामून आहे. नंतर व्हाईट जामून आहे. अशा 3-4 प्रकारच्या जांभळं हे लावणार आहे. याच्यात काय केलेलं आहे, 2x2च्या खड्ड्यात शेणखत टाकलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये SSP टाकलं आहे, गांडूळखत टाकलं आहे, थायमेट टाकलं आहे, किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून. नंतर तुमचं नेमपेंट टाकलं आहे. नंतर त्याचं हाडाचा चुरा टाकलेला आहे. नंतर करंज असतो, करंजीचा पाला आणि लिंबाचा किंवा झाड दिसते लिंबाचं, त्याच्या फांद्या तोडून याच्या तळाशी टाकलेल्या आहेत. किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हे नेमपेंट वगैरे टाकलेले आहेत. लिंबड्याचा झाडाचा पाला आणि करंज पाला असा एक अर्धा खड्डा पुसून घेतल्यानंतर त्यात सगळं मिक्स मातीत जे शेणखत आहे ते मिक्स करून टाकले. तुम्ही असा खड्डा घेऊन असा उंचवटा करून जमिनीपासून हे बघा 1-1.5 फूट जवळजवळ उंचवटा केलेला आहे. त्याच्यात अजून वरती परत शेण टाकलेलं. आता पाऊस येणार आहे. पाऊस पडल्याबरोबर याच्यात जांभळाचे रोपण करणार, प्रत्येक जांभळाचे. नंतर याच्यात गावठी करटुळ्याचे बीज आहेत. तर या डिस्टन्स आहे 10 फूट. त्या 10 फुटाच्या मध्ये 5 फुटा अंतरावर मी करटुळे पण लावणार आहे. जवळजवळ 100 झाडं बसतील आपले, मला वाटतं 100-200. जर 2-2, 4-4 लावली तर एका ह्याच्यात 10 फुटावरती. तर ते आपण लावण्याचा प्रयत्न करणार आहे. करटुळे फार औषधी असल्यामुळे कॅन्सर होत नाही, कुठलीच बिमारी होत नाही त्याने. तर हे जंगली करटुळीचे रोपटं असल्यामुळे ते बीज जंगलातून आलेलं आहे. तर ते आपण रोपण करणार आहे. ते आपण मला नंतर झाडं आणि करटुळ्याचे बीज किंवा रोपं तयार झाल्यावर तुम्हाला एकदा परत व्हिडिओ अपलोड करून पाठवणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.